आज आपण केळीच्या प्लॉट मध्ये आहोत आणि आपण जर पाहिलं तर या प्लॉट मध्ये साधारणपणे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 फण्या त्या ठिकाणी तयार झालेल्या आहेत आणि 11व्या फणीतलं फक्त एक केळ आपण ठेवलंय आणि खालचं सगळं काढून टाकलंय। साधारणपणे एवढं टिचभर अंतर राहिल्यानंतर आपण हे फूल खालनं काढून टाकतोय आणि फूल काढून आपण याची फ्रूट केअर मध्ये महत्त्वाची जी गोष्ट आहे ही मागच्या बाजूची ही पूर्ण काढून टाकायचंय। या अवस्थेमध्ये फक्त केळीवरती काळा डाग येऊ नये म्हणून आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे। केळीची साईज चांगली व्हावी तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा एक फवारणी कीटकनाशक त्यामध्ये कॉन्फिडर असेल किंवा असे इमिडाक्लोपिड असेल त्याची फवारणी घेणं गरजेचं आहे। आणि केळीची साईज वाढण्यासाठी 05234 पोटॅशियम शोनाइट अशा पाण्यात विरघळणाऱ्या विद्राव्य खतांचा वापर सुद्धा या स्टेजला अत्यंत गरजेचा आहे।